फ्रॉम बुंदाटे. मारलाय तो शॉट ऑफसाईडच्या दिशेने. सुनील बॉल खाली आणि सुनीलच्या डोक्यावरून मारलाय तो षटकार. शानदार बॅटिंग करतोय तो किरण. शानदार डाऊन द ग्राउंडचा फटका. राजू फील्ड करेल तोपर्यंत आली ते एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय ते 31. आणि ते लेग बाईटचे 2 कहा निकल जाता है. काय कडून गच्चाचं कोंबडी पळकट फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगच्या जोरावर समोरच्या संघाला मिळाल्या त्या 4 धावा. आणि बागलाण तालुक्यातील खतरनाक असे ऑलराऊंडर, खतरनाक असे बॅट्समन जमीरदादा मनसुरी यांचे ग्राउंडवर स्वागत गुलाबराव महाराज मित्रमंडळातर्फे. पुढच्या वर्गणीतील ते स्वतः संघमालक संदीप जाधव उर्फ जॉन्टी. पहिला षटकार त्यांच्यावर घणाघोत हल्ला केला होता तो अविनाश वाघ यांनी. बघूया आता दुसरं षटक. शानदार शॉट डाऊन द ग्राउंडचा फटका जातो सीमारेषेकडे. शानदार असे क्षेत्ररक्षण राजू पटावा याच्याकडून. त्या दरम्यान आली ती 1 धाव. शानदार अशी फिल्डिंग. नव्या पोरांना लाजवेल अशी फिल्डिंग करतोय तो राजू. शानदार असा लेक्सच्या दिशेने टोळला चेंडू. किशोर भाऊ फील्ड करतील तोपर्यंत आली 1 धाव. दुसरीचा प्रयत्न नाही. शानदार असं क्षेत्ररक्षण. तसेच शानदार असं कीपरिंग करताना आमचे लाडके काका श्री प्रसाद वाघ. खतरनाक अशी बॅटिंग केली होती काल त्यांनी. खतरनाक मोठे मोठे फटके मारण्यात फेमस. तशीच दीपक बागुल पोस्टमनची धावपळ. तब्येतीच्या मानाला जास्त धावपळ होते त्यांची.
शानदार असा चेंडू बॅट्समनला बीट केलाय, यष्टीरक्षकाला बीट करून जातोय तो. एका धावेचा प्रयत्न अनसक्सेसफुल. शानदार अशी गोलंदाजी संदीप जाधव जॉन्टी यांच्याकडून बघायला मिळते आपल्याला. बघा अतिशय अनुभवी खेळाडूंचा भरीमार. शानदार असा शॉट लेग साईडच्या दिशेने टोलवलेला. त्या दरम्यान आले ते एकदा दुसरीचा प्रयत्न नाही. रनआउटची संधी गमावली ती. बघूया जय बजरंग गुटारमध्ये जवळपास 4 ते 5 40+ खेळाडू दिसत आहे आपल्याला. इकडे भरत वाघ त्यांचे वय 49, तिकडे राजू पटावा त्यांचे वय 42, तिकडे किशोर भाऊ त्यांचं वय 40 आणि स्वतः संघमालक जॉन्टी भाऊ ते 45. शानदारचा शॉट लेग साईडच्या दिशेने टोळला. सुनील माळी फील्ड करतो तोपर्यंत आली ती एक धाव आणि आमचे लाडके अंपायर त्यांचं पण वय 48 आणि कोण आणि तिकडे सुनील माळी 50 वर्षाचा कुवारा पोरगा. अरे सॉरी एक नाव राहून गेला अजून. हो शानदारशी गोलंदाजी अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट्समनला बीट करत जातोय तो पंडित पवारकडे. ओव्हर समाप्तीचा इशारा. 4 ओव्हर 41 रन 2 विकेट. 4 ओव्हर 41 रन 2 विकेट. ड्रिंक्स ब्रेक. चला ड्रिंक्स ब्रेक. तुम्ही नका देऊ हो सर जी. भाऊ हे का राजू सोनवणे खतरनाक असा ऑलराऊंडर राजू बटावा. धरली कॅच या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच.
सुने किरण पोलारच्या बॅटवरून आलेला शानदारसा चौकार. परत गच्चा असं क्षेत्ररक्षण. बॉल जज नाही झाला उन्हामुळे. अविनाश शानदारचा ऑफ कटर चेंडू, पण त्या चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल गेलाय सीमारेषा पार. षटकार. काका ओव्हर झाली. 1 मिनिट मी सांगतो. सांगा. पहिला बॉल, पहिला डॉट, दुसरा एक रन, लागोपाठ 2 चौके, परत सिंगल आणि मग चक्का. ओव्हर समाप्त. कोई बात नहीं, होता रहता है. स्कोर पोचलाय तो. स्कोर 57. बॉलर, नवीन बॉलर शरद जगताप. 5 ओव्हर 57 रन विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 ओव्हर 57 रन्स. पुढच्यावर घेऊन येतील ते शरद जगताप. शानदारचा डोळा चेंडू लेग साईडच्या दिशेने. राजू बॉल खाली येतोय. 100% कॅच. आउटची विकेट राहील. किरण पवारला माघारी पाठवलंय शरद जगताप यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती. नक्कीच आपल्या अनुभवाचा उपयोग करून नक्कीच इथे ग्राउंडवर दाखवतात की उन्हात दवळे झाले भाऊ. खेळून दवळे झालेले आहेत. सोपं नाही. अनुभव ही खूप मोठी गोष्ट असते क्रिकेटमध्ये तरी. आणि पुढील बॅट्समन ततानीचा आयकॉन, तसेच हर्षवर्धन 11चा सुद्धा आयकॉन गणेश पवार. गणेमास. पुढचा चेंडू शरद भाऊंचा. चेंडू बराच फील्ड करतील तोपर्यंत आली एक धाव. शानदार असं क्षेत्ररक्षण. खतरनाक अशी फिल्डिंग. आपल्या फिल्डिंगच्या जोरावर ते दाखवत आहे की अभी तो हम जवान है.
टायगर अभी जिंदा आहे. पुढचा चेंडू शरद भाऊंचा, स्ट्राईकला येतो अविनाश. ओ सन्मान दिला चेंडूला. त्या दरम्यान आली एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय 59. 59 रन्स. चौथा चेंडू आपला व्यक्तिगत पहिल्या षटकातील. टोला चेंडू फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत आली एक धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न अनसक्सेसफुल. शानदार अशी गोलंदाजी तशीच उत्कृष्ट असे फलंदाजी पण चालू आहे हर्षवर्धन इलेव्हन या संघाकडून. नक्कीच 3 विकेट गमावलाय पण स्कोअर पोचवलाय तो 60. 5 ओव्हर 4 बॉल. पुढचा चेंडू शरद भाऊंचा. प्लेड अँड मिस. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. शरद जगताप मॅन फ्रॉम कपालेश्वर. कटर मारण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा. अवांतरची एक धाव. एका धावेने संघाचं धावफलक पोहोचलंय 61. परत लेग चेंडू बॉल जातोय सीमारेषेकडे. सुनील माळीची शानदारशी फिल्डिंग. तसाच उत्कृष्ट असा थ्रो. ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोरवर पोहोचलाय 6 ओव्हर 62 रन 2 विकेट. 3 विकेट. 6 ओव्हर 62 रन 3 विकेट. बघूया आता 7वी ओव्हर घेऊन येतील ते. चर्चा करताना राजू आणि भरत वाघ. बघूया दोघींपैकी कोण घेऊन येते ती पुढची ओव्हर. व्यक्तिगत 3री आणि संघासाठी 7वी ओव्हर घेऊन येतील ते स्वतः संघनायक जॉन्टी. संदीप जाधव उर्फ जॉन्टी. हा आणि स्ट्राईकला येते अविनाश. अविनाशसाठी फील्ड लावली. लेगला 3 ऑफला 2. पुढचा बॉल संदीप जाधव उर्फ जॉन्टी यांचा. स्ट्राईकला फेस करेल तो. पहिला चेंडू अविनाश. फुलटॉस बॉल. डीप होताना कुठलीही धाव नाही. कट्टर गोलंदाजीचा प्रयत्न. अगदी आपल्या शैलीला वेगळं वळण देऊन त्यांनी टाकलेला तो कटर बॉल. शानदारची गोलंदाजी. कटर पुढचा चेंडू संदीप जाधव यांचा.
अविनाश शती. ऑफसाईडच्या दिशेने टोला चेंडू. थोडस गच्चाळाचं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान सावरलंय ते बॉलला. त्या दरम्यान शानदार रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पळून काढल्यात त्या अविनाश आणि गण्यामास यांनी. स्कोरवर पोहोचलाय 65 रन. गण्या मासनी मारलेला शॉट. पंडित तसं शानदार असं प्रयत्न. तशाच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान आल्या 2 धावा. शानदार असे फिल्डिंग शानदार अशी बॅटिंग करण्यात माहीर आहेत ते पंडित पवार. मॅन फ्रॉम कंदाने. पुढचा चेंडू. टोलवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने सुनील माळी बॉल खाली. शानदारचा कॅच आणि गण्या मासला पाठवलंय माघारी. शानदारचं सेलिब्रेशन भरत भाऊ यांच्याकडून. पुढील बॅट्समन जातोय तो सागर खैरनार. मॅन फ्रॉम वॉटार. खरंच मॅच झाली बाकी. बॅटल राईट हँडेड बॅट्समॅन वर्सेस राईट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. शरद शानदारचा टोललेला चेंडू लेग साईडच्या दिशेने जॉन्टी भाऊच्या डोक्यावरून गेलाय सीमारेषा पार. चौकार. शानदार अशी बॅटिंग करतायत ते अविनाश वाघ. 20 बॉलात 37 धावांवर खेळत आहेत ते अविनाश वाघ. आणि तसाच कीपरच्या मागे फिल्डिंग करतायत ते निकवेलचे क्लासिक बॅट्समन क्लासिक पप्पू. शानदारचा चेंडू डाऊन द ग्राउंडचा फटका. पंडित येतोय बॉल खाली. त्या दरम्यान पंडितचं गचाचं क्षेत्ररक्षण. आली अवांतरची एक धाव. एका धावेने संघाचं धावफलक पोहोचलंय 73 विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. 73. मारला चेंडू जातो सीमारेषेकडे. सुनील माळी बॉल खाली आणि जज न करता आलाय हा शानदारचा षटकार. अविनाश दीपक वाघ यांच्या बॅटमन आलेला ब्रँडेड फटका. स्कोरबोर्ड पोचलाय 79. परत मारलेला फटका. त्या दरम्यान आली ती एक धाव. एका धावेने संघात धावफलक पोहोचले 80.
पुढचा चेंडू शरद भाऊंचा स्ट्राईकला येतो सागर. शानदार अशी गोलंदाजी. चंद्राची गोलंदाजी. डॉट वर डॉट. ओव्हर समाप्तीचा इशारा पंकज वाघ उर्फ आबा यांच्याकडून. प्रत्येक संघ मालकाला विनंती, जे प्लेयर ग्राउंडवर येत नाही त्यांचे फक्त नाव आयोजकांकडे द्यायचे, त्यांना पुढील 2 सत्र बॅन करण्यात येईल. जे प्लेयर येण्यासाठी नाटक करताय किंवा आलेले नाही अशा खेळाडूंचे नाव फक्त आयोजकांकडे द्यायचे, त्यांना पुढील 2 सत्र बॅन करण्यात येईल. पुढच्यावर घेऊन येतील ते निकवेजचे स्टार गोलंदाज भरत वाघ. 22 वर्षाचा शानदारचा खेळाडू. 800-900 मॅचेसचा अनुभव क्रिकेटमध्ये. जवळपास 5वी 6वी पासून क्रिकेट खेळण्याचा अनुभव. दोन वेळा अंगठा दवाखान्यात घेऊन गेलेले तरी पण क्रिकेटचे नाद, हा नाद वेगळाच असतो. चंद्राची गोलंदाजी. ओहो शानदार असं यष्टी चित केलंय तर सेट बॅट्समन अविनाश वाघ याला माघारी पाठवलंय. आपल्या पहिल्या चेंडूवरती भरत वाघ खतरनाक अशी गोलंदाजी. आणि आता जाता येतो बॅटिंग साठी त्यांचाच पुतण्या उन्मेष वाघ. बघूया आता काका पुतण्या बॅटल. एका साईडला काका आणि एका साईडला पुतण्या. बघूया आता उन्मेष वाघ वसेस भरत वाघ. जर उन्मेष वाघने पहिल्या बॉलला षटकार मारला तर समाधान वाघ यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस. जर 2 बॉलात 2 षटकार मारले तर राकेश वाघ यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस उन्मेष वाघ यांच्यासाठी. हो एका षटकारला 501 रुपये आहेत उन्मेष वाघ यांच्या. बघूया आता आपल्या काकांच्या विरुद्ध हल्ला चढवतायत का नाही उन्मेष वाघ. शानदार सिलेक्शन टोला चेंडू बॉल जातो सीमारेषेकडे. शानदार असा ब्रँडेड चौकार. पहिला बॉल नव्हता. आणि आता या बॉलवर जर षटकार खेचला तर राकेश वाघ यांच्याकडनं 501 रुपयांचं बक्षीस रोख बक्षीस. बघूया आता खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट्समनला बीट करत पोहोचला यष्टीरक्षणाकडे. पास केलाय बॉल पास केलाय.
ऑफ साईडच्या दिशेने टोलला चेंडू, त्या दरम्यान आली ती चोरटी, एक धाव. सन्मान दिला त्या चेंडूला उन्मेष वाघ यांनी. पुढचा चेंडू भरत वाघचा, स्ट्राईकला आहे तो सागर. शानदार सिलेक्शनच्या दिशेने टोलला चेंडू, राजू याच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि राजू सोनवणे यांच्या डोक्यासोबत दाढी सुद्धा धवळी झाली. क्रिकेटमध्ये इतके मोठे खेळाडू आहेत ते, तरी पण त्यांना बॉल जज नाही झाला. परत टोलला चेंडू, जॉन्टी बॉल फील्ड करतील तोपर्यंत आली तिसरी धाव. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. शानदारचा चौकार अडवलाय तो संदीप जाधव उर्फ जॉन्टी भाऊ यांनी. ओव्हर समाप्तीचा इशारा, स्कोरबोर्ड पोहोचलाय 9 ओव्हर 92 रन 5 विकेट. आणि हेमंत भाई वर्मा बाहर आ जाओ, जरा धावपळ करो. हेमंत भाई गट्टू, खतरनाक अशी फिल्डिंग. शानदार असे फिल्डर हेमंत भाई वर्मा, मोते बड़ा बड़ा नाम है उनका, बहुत अच्छी फील्डिंग करने में माहिर. पुढच्या वर घेऊन येईल तो पिसोऱ्याचा मलिंगा, बागलांच्या पश्चिम पट्ट्यातला शानदारचा मोठा ऑलराऊंडर सुनील माळी. स्ट्राईकला आहे तो सागर, खतरनाक अशी गोलंदाजी करण्यात माहिर सुनील मारी. ओ शानदारचा खोलवा टप्प्याचा चेंडू, रनआउटची संधी आणि ते धावबाद झालाय तो उन्मेष वाघ. काही गरज नव्हती पळायची, आपले काका परत येणार होते बॉलिंग करायला, पण मग त्यांनी नेक्स्ट बॅट्समन बापू आयरे. शानदार असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या दरम्यान चोरटी आली ती, एक धाव. रनआउटची अपील आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 जणांना रनआउट केलंय ते जय बजरंग वटार संघाच्या खेळाडूंनी. नवीन बॅट्समन इंटू द क्रीज काळू चौंदाने. जय मल्हार कंस्ट्रक्शन अँड बिल्डिंग डेव्हलपर्सचे मालक काळू चौंदाने. शानदार असा गोलंदाजीचा नमुना बघायला मिळतो आपल्याला सुनील माळी यांच्याकडून. शानदार असा भेदक मारा, तसेच शानदार अशी फिल्डिंग दीपक बिरारी पप्पू क्लासिक पप्पू यांच्याकडून. शानदार असा मारलेला चेंडू, पंडितच्या झोळीमध्ये कॅच आणि आपली विकेट देऊन दिली, झटकून दिली ती काळू यांनी. पुढील बॅट्समन नारू नार्या मॅन फ्रॉम पटावे.
एक बॉल बाकी. आपल्या व्यक्तिगत षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येईल तो सुनील माळी. जवळपास 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या त्या एक. शानदार अशी गोलंदाजी. टप्प्याचा चेंडू तरी त्या चेंडूला खोदून काढलाय ते सागरने आणि काढली ते एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचला येते 10 ओव्हर 94 रन्स अँड 8 विकेट्स. हबप माननीय नथू शंकर वाघ यांचे गुलाबराव महाराज प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. या 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 आपण आलात. आमचं सुपड्या एवढं झालं काळीच. या या आणि ही जी गुलाबराव महाराज मित्रमंडळ आयोजित गुलाबराव महाराज प्रीमियर लीग पर्व दुसरे या लीगला जर आपल्याला ऑनलाईन बघायचं असेल तर GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण बघू शकता.
नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणारे दिवस आणि पुढील येणाऱ्या मॅचेस आपल्याला बघायला मिळतील GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. आणि पुढील सामन्याचे मॅच रेफरी राकेश वाघ आणि प्रीतम सोनवणे ग्राउंड मध्ये एंट्री करताना. चला हर्षवर्धन 11चा गोलंदाज गणेश पवार आणि जय बजरंग मोठा संघाचे ओपनिंगचे खेळाडू राजू सोनवणे. नॉस्ट्राईकला आहेत ते शरद जगताप. पहिल्याच बॉलात आल्या त्या 2 धावा. शानदार आयोजन, शानदार असं नियोजन गुलाबराव महाराज मित्रमंडळ यांच्याकडून. हो, लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. आणि ते राजूला पाठवलंय माघारी गणेश पवार यांनी. शानदारची गोलंदाजी गणेश पवार यांच्या माध्यमातून आणि जय बजरंग वटारा संघाला बसलाय तो पहिला मोठा झटका. राजू सोनवणे बॅक टू द पवेलियन. बघूया आता बॅटिंगला कोण येता येतो. हेमंत भाई वर्मा बैटिंग के लिए तैयारी कर रहे हैं, लेकिन उनको थोड़ा रुका लिया है. भरत भाई ने रुका लिया है उनको. भरत भाई बोले भाई तुम थोड़ा सा रुको, सबर करो. आणि पुढील बॅट्समन येतो ग्राउंड मध्ये. पवन ठाकरे, खतरनाकचा बॅट्समन पवन ठाकरे. आणि ते रोहित नाना मित्र परिवार याचे संस्थापक अध्यक्ष रोहित नाना वाघ यांचे आगमन. पुढचा चेंडू गणेश पवार यांचा. स्ट्राईकला फेस करेल तो पवन. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला गणेश पवार यांच्याकडून. तसेच शानदार असं विकेट किपिंग करतायत ते मोहन देशमुख. अतिशय हसमुख चेहरा, 24 तास हसत राहतो तो. शानदार असा आपटलेला चेंडू, त्या चेंडूवर आली ती 1 धाव. शानदार अशी बॉलिंग बघायला मिळते आपल्याला गणेश पवार यांच्याकडून. आता स्ट्राईकला आले ते शरद जगताप. बघूया आता शरद जगताप काय करताय आपल्या संघासाठी.
वाईड बॉलचा इशारा. अवांतरची धाव. अवांतरच्या धावेने संघाचा धावफलक पोहोचता येते. 5 बॉल 4 रन विथ द लॉस ऑफ 1 विकेट. सुंदरसा चेंडू बॅट्समनला पाठवलंय ते माघारी. आपल्या पहिल्या षटकात 2 बॅट्समनला माघारी पाठवलंय गणेश पवार यांनी. गुजरात, खुशबू गुजरात की हेमंत वर्मा. हेमंत भाई, आप क्रिक हीरोज पे ऐड नहीं हो, आपका नंबर बताइए. भारत भाई, उनका नंबर बताइए. 89 8957 77 960. हेमंत कुमार वर्मा, बड़े बड़े फटके मारने में माहिर. नाव टाकून घ्या. पुढची वर घेऊन येतील ते अविनाश वाघ. लेफ्ट हैंड. ओहो, हेमंत भाई ने लेग साइड के दिशा में मारने का प्रयास किया था, लेकिन व्हाइट बॉल का इशारा अंपायर राकेश वार्क उर्फ आबूजी इनकी तरफ से व्हाइट बॉल का इशारा. अभी अगली गेंद, अपनी अगली गेंद लेके आएंगे अविनाश वाघ. स्ट्राइक पे है हेमंत वर्मा. ओ, बैकफुट पे जाके मारने का प्रयास, लेकिन बीट होते हुए हेमंत भाई वर्मा. हेमंत भाई को सेट होने में थोड़ा सा टाइम लगता है, फिर एक बार सेट हो गए तो बहुत ही बड़े बड़े फटके मारते हैं हेमंत भाई वर्मा. और हेमंत भाई ने पॉइंट के रीजन में शॉट मार के निकाला है 1 रन बहुत ही आसानी से. और अविनाश वाघ, इन्होंने लिया है कॉट बिहाइंड का विकेट. शानदार बॉलिंग करते हुए अविनाश वाघ पवन ठाकरे को भेजा पवेलियन में. और ग्राउंड में जा रहे हमारे निकवेल के बहुत ही बड़े नामचीन बैट्समैन, जाने माने खिलाड़ी, नासिक मालेगांव, यहाँ पे बड़े बड़े टूर्नामेंट खेलने में माहिर प्रसाद वाघ. बहुत ही बड़े बड़े फटके मारने में फेमस है वो प्रसाद वाघ, निकवेल गांव के स्टाइलिश प्लेयर. और जब तक ग्राउंड में हेमंत भाई वर्मा खड़े हैं तब तक मैच जय बजरंग वतार की झोली में है. इतने बड़े बड़े फटके मारने में माहिर है हेमंत भाई वर्मा. अगली गेंद अविनाश भाई की, स्ट्राइक पे प्रसाद और लेग साइड के दिशा में मारे हुआ बॉल बहुत ज्यादा सीमा रेखा पार, बिली बाउंडिंग की. शानदार ऐसा क्षेत्र रक्षण आदि 22 कर इनकी तरफ से देखने को मिल रहा है. और हमारे ग्राउंड के नाइट वॉचमैन तुषार वाघ एंड पवन वाघ, इनका आयोजनों की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत. अगली गेंद अभी
हेमंत भाई आउट हो गए. अभी हम मराठी में कमेंट्री करेंगे. आणि पहिल्या चेंडूवर यष्टीचित केलाय. सुनील माळीला पाठवलंय माघारी. जय बजरंग वट्टार संघाला मोठा धक्का. शानदार अशी गोलंदाजी करताना अविनाश वाघ. आणि आता परत कमदाराचा दुसरा खेळाडू जातोय तो स्ट्राईकला. सुमित बागोल. दोन्ही खूपच जवळचे मित्र. बघूया आता सुमित अविनाशवर हल्ला चढवतोय की नाही. ओव्हर समाप्तीचा इशारा. अंपायर राकेश वाघ यांच्याकडून. स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 2 ओव्हर 9 रन 5 विकेट. आपल्या 12 चेंडू मध्ये जवळपास 5 खेळाडू तंबूच्या आसनाला पाठवले. ते हर्षवर्धन संघाने शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते. गणेश पवार आणि अविनाश वाघ यांच्या माध्यमातून. पुढची ओव्हर घेऊन येईल तो स्वतः गणेश पवार. संघाचा आयकॉन गणेमास. खतरनाक अशी गोलंदाजी करण्यात फेमस गणेश पवार. मॅन फ्रॉम ततानी. पुढचा चेंडू घेऊन येईल तो प्रसाद वाघ यांच्यासाठी. शानदार असा फ्लिकचा शॉट. बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. प्रसाद वाघ यांच्या बॅट मध्ये आलेला हा. ऑफसाईड दिशेने टोलवला चेंडू. कोणतीही धाव नाही. शानदार असं क्षेत्ररक्षण बापू आहे रे. बापू काका यांच्याकडून. आणि ते गच्चा असं क्षेत्ररक्षण अविनाश वाघ यांच्याकडनं अगदी जोर इतक्या चाललेला होता पण सोडलाय तो. आणि लगातार 2 षटकारला मनोज दादा महाजन यांच्याकडून 1001 रुपये फोन पे होणार आहे. ऑफसाईड दिशेने टोलला चेंडू. काळू बॉल खाली आणि काळूला केलंय बाळू. गच्चाळाचं क्षेत्ररक्षण साहेबराव मोरे यांच्याकडून. जर भरत वाघ यांनी 6 मारला तर 501 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेले. आणि ते डॉट बॉल. आणि कोणीही 2 बॉलात 2 षटकार मारले तर मनोजदादा महाजन यांच्याकडून 1001 रुपयांचं बक्षीस जाहीर केलेले. आणि ते ओव्हर समाप्तीचा इशारा राकेश वाघ यांच्याकडून. 3 ओव्हर 14
हर्षवर्धन 11 या संघाचे संघमालक पोपट बैराम. ए ना शानदार असा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, बॉल जातो सीमा रेषा पार. षटकार प्रसाद वाघ यांच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड फटका. अजून एक षटकार मारला तर मनोजदादा माझे यांच्याकडून 1001 रुपयांचं बक्षीस. लगेच फोन पे होतील पैसे. शानदार अशी फटकेबाजी करतात ते प्रसाद वाघ, निकवेलचे स्टायलिश बॅट्समॅन. आणि ते बॉल हवेत, उन्मेष वाघ बॉल खाली आणि ते झेल सुटला आहे. आणि आमचे गोलूदादा यांचं म्हणणं काही नाही, आपल्याकडे करा म्हणे. पुढचा चेंडू पोपट वैरम यांचा स्ट्राईकला फेस करेल तो सुमित बागुल. खोटून काढलाय चेंडूला, बॉल जातोय आधीकडे. तोपर्यंत आली ती एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय 22 विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स. चौथं षटक प्रगतीपथावर. परत स्ट्राईकला पोहोचले ते प्रसाद वाघ. शानदारचा चेंडू लेग साईड टोलवलेला. गणेश मास याची शानदार अशी क्षेत्ररक्षण, शानदार अशी फिल्डिंग. आणि सर्वांना दाखवून देता येते मी आयकॉन काबर आहे. नुसतं बॅटिंग नाही, बॉलिंग नाही, मी क्षेत्ररक्षणात सुद्धा अव्वल आहे हे दाखवताना गणेश मास, मॅन फ्रॉम ततानी. चेंडू स्ट्राईकला सुमित. शानदार आउटसाईडच्या दिशेने टोलला चेंडू पॉइंट रिजन मध्ये. बॉल फिल्डरला चकवा देत त्या दरम्यान आल्यात त्या 2 धावा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, ओव्हर समाप्तीचा इशारा. 4 ओव्हर 25 रन 5 विकेट. शकता जय बजरंग वटार या संघाला जिंकण्यासाठी. जर उन्मेष नानांनी विकेट घेतली तर एका विकेटसाठी 501 रुपयांचं बक्षीस. लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू उन्मेष नाना फील्ड करतील तोपर्यंत आली एक धाव. जर उन्मेष नाना यांनी आपल्या षटकात व्यक्तिगत 1 विकेट घेतली तर एका विकेटसाठी ऋषिकेश सोनवणे यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस जाहीर झाले. शानदार असा चेंडू
आणि तसा शानदार फटका सुमित बागुल. शानदार असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कव्हर्स रिजन मध्ये मारायला सुमित बागुल यांच्याकडून. त्या दरम्यान आली ती एक धाव. शानदार अशी गोलंदाजी नारायण. आणि परत एकदा बक्षीस. बक्षीस कंटिन्यू. सलग लागोपाठचे 2 षटकार मारल्यावर मनोजदादा महाजन यांच्याकडून 1001 रुपयांचं बक्षीस फोन पेच्या स्वरूपात मिळणार आहे. परत लेगच्या दिशेने टोलला चेंडू. उन्मेष नानांचे शानदार असे क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान कुठली धाव नाही. शानदार असं क्षेत्ररक्षण करताना हर्षवर्धन इलेव्हन हा संघ मागील वर्षाचा फायनलिस्ट दुसऱ्या बक्षीस या संघाने घेतलेलं होतं. पुढे सरसा टोलला चेंडू. बॉल जात आहे आयकॉन गणेश महाजन यांच्याकडे आणि प्रसाद पुढचा चेंडू नारायणचा पंडित साठी. शानदार सलेक्शनच्या दिशेने टोलला चेंडू. आली जातो बॉल खाली आणि इथे पोपट दादा भैरव यांच्याकडनं शानदार असं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि त्या चेंडूवर आली ती एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचते 5 ओव्हर 32 रन 6 विकेट. पाच ओव्हर 32 रन. अजूनही 30 बॉलात लागतायत 63 धावा. 63 रन्स रिक्वायर्ड इन 30 बॉल्स. 32 रन. 5 ओव्हर 32 रन 6 विकेट. पुढची वर घेऊन येतील ते स्वतः. पोपट भैरव व्यक्तिगत दुसरा संघासाठी 6वं षटक घेऊन येतील ते. स्ट्राईकला येतो पंडित. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. बीट केलाय ते फलंदाजाला. पोपट दादा भैरव खतरनाक अशी गोलंदाजी. डॉट बॉल. आणि ते लेक्सरच्या दिशेने टोलला चेंडू. गणेश महास्मॉल खाली आली ती 7वी विकेट.
आणि पुढील बॅट्समन मॅन फ्रॉम विरगावपाडा किशोर भाऊ. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानजनक खेळून काढलंय एका धावेसाठी. एका धावेने संघाचं धावफलक पोहोचलंय ते 33 विथ द लॉस ऑफ 7 विकेट्स. खतरनाक अशी गोलंदाजी बघायला मिळते पोपट बहिराम, गणेश पवार आणि अविनाश वाघ यांच्याकडून. हेलो मोटो. ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू, बॉल जातोय सीमा रेषा पार. सुमित बागुल यांच्या बॅटमध्ये आलेला चौकार. पुढचा चेंडू पोपट वैरम यांचा, स्ट्राईकला येतो सुमित. इकडून अविनाश वाघ टिप्स देताना बॉलरला. परत एकदा डॉट बॉल. फुलटॉस बॉल, फुल टोल मारलाय पण गणेश पवार बॉल खाली आणि ते शानदार अशी कॅच. फलंदाज निकवेल येथील खतरनाक ऑलराऊंडर भरत वाघ यांनी जर पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर समाधान वाघ यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस, तसेच साहेबराव मोरे यांच्याकडून पण 500 रुपयांचं बक्षीस जर पहिल्या बॉलवर षटकार मारला आणि बक्षीस वाढलंय. पहिल्या चेंडूवर जर षटकार मारला तर समाधान वाघ यांच्याकडून 1001 रुपयांचं रोख बक्षीस. पारितोषिक. पुढील गोलंदाज अविनाश वाघ. आता काय बादली डोकाम टाकी देवाना बरं, डायरेक्ट डोकाम टाकी देवाना. आणि किशोर भाऊ यांनी सन्मान दिला त्या चेंडूला. परत एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. बॉल हवेत आणि ते पास. लास्ट विकेट बाकी. जय बजरंग वटार या संघाची स्कोर बोर्ड पोहोचलाय 37. आणि ते